तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज असूनसुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज का नाही झालं, असा बऱ्याच मैत्रिणींनी प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आणि ही सुंदर बॅकनेक डिझाईन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मापाला दिलेल्या ब्लाऊजची जी डिझाईन आहे त्यांना तीच डिझाईन ह्या ब्लाऊजसाठी सुद्धा बनवून हवी आहे. त्यामुळे आपण सेम हीच डिझाईन बनवणार आहे. तर माझ्याकडून पहिली झालेली चूक म्हणजे मी यूट्यूबबद्दल अजिबातच माहिती न घेता चॅनल सुरू केलं होतं. कोणत्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, किती वॉच टाईम मिळतो आहे, कोणत्या व्हिडिओने किती सबस्क्रायबर वाढले आणि आपले ऑडियन्स कोणत्या वेळेत अवेलेबल असतात, हे सर्व आपल्याला ॲनालिटिक्समध्ये कळत असतं. पण मी सुरुवातीला त्याबद्दल जास्त माहिती नसल्यामुळे ते चेक करत नव्हते. इथे शोल्डरच्या बाजूला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे. त्यानंतर वरती गोल गळ्याचा आकार देण्यासाठी 7.5 इंचावरती मार्किंग केलं. वरती जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली जो छोटा बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा पसरट असा त्रिकोणी गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. आता इथे शोल्डरसाठी आपण अर्धा इंचाच्या शिलाईचं मार्किंग करून घेणार आहे. डिझाईनचा जो आकार दिला आहे त्याच्यापासून 1 इंच अंतरावरती आपण मार्किंग करून घेणार आहे. आता दुसरी चूक म्हणजे व्यवस्थित प्लॅनिंग नसणे. एका आठवड्यात किती व्हिडिओ बनवायचे आहेत, कोणते बनवायचे आहेत, कोणत्या वेळेत अपलोड करायचे आहेत, ह्याचं व्यवस्थित प्लॅनिंग असायला पाहिजे. कधी रेग्युलर रोज व्हिडिओ यायचे, कधी खूप गॅप पडायचा. इथे आपण अर्धा इंचाचं जे मार्जिन ठेवलेलं आहे ते सोडून आपण बाकी गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. गळा कट केल्यानंतर पसरू नये त्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने गळा कट करा, म्हणजे कट केल्यानंतर जोडताना गळा अजिबात पसरणार नाही. आता अस्तर घेऊन आपण अस्तरवरती हे कॅनव्हासवर गळा कट केलेला ठेवून व्यवस्थित सेट करून घेणार आहे. अर्धा इंच मार्जिन सोडून उरलेला कपडा आता कट करून घ्यायचा आहे. गळ्याच्या मध्यावरती एक छोटासा कट मारून घ्यायचा आहे. बाहेरच्या बाजूने जे अस्तर आहे ते फोल्ड करून त्यावरती टीप मारून घ्यायची. अशा प्रकारे आपण अस्तरवरती कॅनव्हासचा वापर करून गळा तयार करून घेतलेला आहे. आता मेन फॅब्रिकवरती अस्तर जोडून घेणार आहे. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील, मी बनवलेले डिझाईन्स आवडत असतील, ब्लाऊजचे पॅटर्न आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा, लाईक करा, शेअर करा. इथे सुद्धा गळ्याच्या मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपण अस्तरवरती जो गळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे.
आणि आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये सातत्य नसणे, कारण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. कधी कधी डेली व्हिडिओ अपलोड केले जायचे, कधी कधी 8 दिवस 15 दिवस असा गॅप पडायचा, तर त्याचा परिणाम मग चॅनलवरती होतच असतो. तुमचेही असे काही अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. काही सजेशन असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. चॅनलवरती तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवत जाईन. आता अस्तर आपण आतल्या बाजूला पलटी करून घेऊन त्यावरती टीप मारून घ्यायचे. इथे आता जॉईंट देण्यासाठी आपण छोटीशी नॉट बनवून घेणार आहे आणि त्याच्यावरती एक छानसा शो बटन लावून घेणार आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आहे डिझाईनचा फायनल लुक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.